नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझे चॅनल अरुण गोडबोले. विचार तरंग आपली मालिका चालू आहे. त्याला 44वा भाग आणि अंतिम पर्व असं जे आयुष्याचं पर्व आपण बघतोय, चौथं पर्व, त्यातला हा दुसरा भाग. एक बरं आहे की आपण फार बारकाईने ऐकताय. काल मी तेजेव्या भागात शेवट करताना असं म्हटलं होतं की निवृत्ती पर्व आनंद पर्व करता येतं. खरं म्हणजे मला म्हणायचं होतं की अंतिम पर्व आनंद पर्व करता येतं. तर ती कोणीतरी चूक दाखवली लगेच. म्हणून ठीक आहे, चुकलं तर चुकलं. कारण मी काय असं लेखी लिहून काही सांगत नाही, मनात येतलं असं बोलतो. इथे त्या अंतिम पर्व आनंद पर्व करता येतं हे निश्चित आहे. तर आता त्यातला पुढचा भाग, त्या मागच्याच अंतिम पर्वाच्या मधला हा दुसरा भाग. जसं मी सांगितलं काल की काही कोणाची कृतज्ञता व्यक्त करायला ती करावी, तसंच आपल्याकडे काही जुने नोकर असतात. काही वेळेला स्वयंपाकाला येणाऱ्या बाई असतात, पोळ्या करायला येणाऱ्या बाई असतात. किंवा महिला वर्गाने हा विचार केला पाहिजे की अनेक वर्ष एखाद्या बाई आपल्याकडे धुणं भांडं करायला येत असते. आता आपला भरोसा फारसा नाही आहे, पण किती माहीत नाही. तर तिला काही गोष्ट आपल्याला द्यायची आहे का, आता देऊन टाकावी ना. असं आहे ना की तुरतदान महापुण्य, मनात आलं करून टाकावं, मोकळं व्हावं. एक ती गोष्ट आम्ही सांगेन केव्हा तरी की आता नद्र करू वगैरे असं काही खरं नाही त्यात. किंवा आपल्यापैकी कोणी नातेवाईक आहेत त्यांना काही मदत करायचं आपल्याकडनं मदत आहे. पुढं मग आपण मृत्यूपत्रात लिहू, मुलं करतील ह्यापेक्षा हातानं देऊन टाकावं. महिला मंडळाला दागिन्यांचा सोस खूप असतो. एकच मुलगा आणि एकच मुलगी असली तरी सुनेला काय द्यायचं, मुलीला काय द्यायचं, त्यांच्या डोक्यात कॅल्क्युलेशन नसतं. बांगड्या सुनेला द्यायच्यात, गोट मुलीला द्यायचे, तमुक काय तमुक असं त्यांच्यावर असतं. दागिने हा त्यांचा एक वेगळा वीक पॉईंट आहे ना महिलांचा. तर मला असं वाटतं की आता 70-75 तुम्ही काय वापरणार दागिने, तेव्हा अगदी गरजेचं आहे ते मंगळसूत्र असेल, अमुक एखादं बांगडी वगैरे तेवढं ठेवा. बाकी जे असेल ते द्यायचं, देऊन टाका ना, काय बिघडलं. लोक नाही होतात नाही, मी तुम्हाला सांगतो, कारण हे सल्ले माझे देऊन झालेले आहेत. पण तरी देऊन टाका. त्यांना आपल्या समोर हाताने दिल्याचं एक पुण्य वेगळं आहे, आनंद वेगळा आहे. ते देऊन टाका, ठेवू नका. तर जर तुम्हाला काही सामाजिक कार्याला मदत करायची असेल तर ती सुद्धा हाताने देऊन टाका लागेल. कसं आहे ना की जसं वासानी गिरणानी यथावी आहे तसं छेळावी आत्मा जशी जुनी वस्त्र बदलतो तसं आपलं सुद्धा हे एक आवरण आहे, एक देणं आहे मनातलं, ते लगेच देऊन टाकावं. ठेवून काय करणार आहे. तुमच्या पश्चात कोणीतरी दिलं असं करण्यापेक्षा आपल्या हाताने दिलेलं बरं ना. आणि हे पुढे ढकलू नये, नंतर करूया, बघूया. आणखीन एक गोष्ट, तुम्ही जमवलेली पुस्तक असतात, त्यावेळेला कॅसेट्स असतात, सीडीज असतात. आता नवीन जमान्यामध्ये कॅसेट आउटडेट झाल्या, सीडीज आउटडेट झाल्या, पेनड्राईव्ह आले, पण ते टाकवत नाहीत, पुस्तकसुद्धा टाकवत नाहीत. बघा विचार करून की तुमच्या मुलांना, नातवंडांना गोडी आहे का हे ठेवायची. त्यांच्या पुढे आता हा एक प्रश्न ठेवू नका की हे भरलेलं पुस्तक कपाटाचं करायचं काय, ते कुणाला द्यायचं, काय करायचं, हे पुढे तुमच्या पाश्चात्यांना विचार करायला लावू नका ना. तुमच्या हाताने कोणाला तरी द्या, नाही तर मन घट्ट करा आणि रद्दीत टाका. अलीकडे लायब्ररीसुद्धा पुस्तकं नको असलेली घ्यायला नकार देतात. आमच्या एका मित्राने म्हणजे पुस्तकं खूप होती, तिथली 1000 पुस्तकं एका लायब्ररीला दिली. तर ते म्हणले तुम्ही तुमच्या खर्चाने तिकडे गाडी दळून पाठवून द्या. माझ्याकडे स्वतःकडे आत्ता इन्कम टॅक्स रिपोर्ट्स म्हणून असतात, मी तुम्हाला सांगतोय, पण माझ्यातनं सुद्धा अजून झालेलं नाही आहे. इन्कम टॅक्स रिपोर्ट असतात की ज्यांना सर्व केस लॉ येतो, मद्रासमधनं प्रसिद्ध होते. तर अगदी जुने म्हणजे ITR नंबर 1 म्हणतात, इन्कम टॅक्स 1 व्हॉल्यूम 1. आता खूप 700 व्हॉल्यूम वगैरे झाले. ते 1 ते जवळजवळ 400 असे मोठे बाउंड व्हॉल्यूम माझ्याकडे शिल्लक आहे, लेदर बाउंड व्हॉल्यूम. पूर्वी आम्हाला तो म्हणजे आमचं बायबलच आहे ना, ते गीता आहे, बायबल आहे. आता नवीन कॉम्प्युटरायझेशनमुळं ते सगळं इथं क्लिकवरती उपलब्ध आहेत. आता ते काय करायचं, मी पुण्यातल्या 2-3 लॉ बुक्सना विचारलं किंवा असं माझ्याकडे मी कुणाला तरी डोनेट करू इच्छितो, माझ्या खर्चाचं पुन्हा पाठवेल, तेव्हा नाव कोण घेते. आता कॉम्प्युटर आहे सगळं. तुम्ही पाहतो एका 4-5 पाठवा, नवीन जे कन्सल्टंट्स आहेत किंवा चार्ट अकाउंटर्स आहेत त्यांच्या ऑफिसला ते डेकोरेशनला बरे पडतील, दिसायला बरे दिसतात शोकेसमध्ये. ही परिस्थिती आहे. आता मी विचार करतो, खूपशे मी त्याला म्हणतो की आपल्या काही गोष्ट आपल्याजवळ ठेवायची नाही. तसं माझ्याकडे खूप जवळजवळ 2-1 हजार जर मी पुस्तकं ठेवली, 2-3 हजारहून जास्त पुस्तकं झाली माझ्याकडे, इंग्लिश मराठी मिळून. पण मी जवळजवळ 2-3
वर्षापूर्वीच निर्णय घेतला आणि अतिशय निर्दय अंतकरणानं ती ज्या त्याला आलं पुस्तक की वाचायचं कोणाला तरी देऊन टाकायचं, हे निश्चितच धोरण ठरवलेलं आहे. त्यामुळं अपरिग्रह वृत्ती ज्याला म्हणतो ना तसं आत्ता आहे. पण त्यामुळं तो पुढचा ताप आहे. तरीसुद्धा काही पुस्तकं अशी आहेत की आचार्य यांची काही पुस्तकं मग अष्टावक्र गीतेवरची मोठ्याले 6-7 व्हॉल्यूम आहेत, समर्थांचं दासबोधावरची पुस्तकं आहेत, किंवा तुकाराम महाराजांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. ही टाकवत नाहीत ना, ती ठेवलीत. आता ती आपल्याबरोबरच जायची शेवटी, पुढच्या पिढीला काय लागली जाईल. पण नाहीतर अदरवाईज हा पापड पसारा कमी करायला पाहिजे. कपडे, कितीतरी कपडे आता नवीन गेल्या 20 वर्षाची सगळी टेक्नॉलॉजी सुधारली आहे, कपडे फाटतच नाहीत ना. मग तुम्ही किती वेळा कपडे वापरताय? जुने कपडे किती आहेत ते बघा एकदा. कोणाला तरी गरजू माणसाला देऊन टाका ना. तुमच्या पश्चात ते उचलून कोणतरी टाकून देणार, तशा योग्य जागी ते पोचतील, योग्य माणसाला गरजू माणसाला उपयोगी पडतील, हाही विचार करा. तुम्हाला वाटेल ह्या दुर्जाचार्य सांगतो का, पण ही वस्तुस्थिती आहे ना. नाही तर काय करणार. मग तुमच्या मुलांना पुस्तकाची आवड आहे तर पुस्तकं ठेवून द्या. संगीताची आवड आहे, पण आता संपला हा सगळा जमानाच संपला आहे ना कॅसेट सीडीचा. तुम्हाला CD प्लेअर, कॅसेट प्लेअर सुद्धा मिळणार नाही काही दिवसांनी, CD प्लेअर मिळणार नाही. मग ठेवून काय करणार. वाईट वाटेल की ज्यांनी आपल्याला इतकी वर्ष आनंद दिला ते आता टाकून द्यायचं म्हणून, पण त्याला काही पर्याय नाही ना. शेवटी त्याला काळ बदलतो, त्याला इलाज काही नाही. हे सगळं करायला पाहिजे. मृत्यूपत्राचा मी मागच्या भागात उल्लेख केला निवृत्ती पर्वामध्ये, ते केलं असलं तर बघा, केलं असलं तर एकदा अपडेट करून बघा, त्यात काही बदल करायचा का. कारण तुमच्याशी असणारं तुमच्या मुलाबाळांचं, मुलांचं, मुलींचं, नातेवाईकांचं वागणं बदलत सुद्धा असू शकतं. तेव्हा जर त्यात काही, किंवा त्यांची आर्थिक परिस्थितीत बदल झाले असेल कोणाच्या, तर अशा वेळी त्या मृत्यूवर काही बदल करायचा का तो विचार करा. आणि हे सगळं करताना बायकोला सांगून करा. आपल्या पश्चात आपल्या बायकोला कोणाकडे आशाळाभूतपणे बघायला नको. आर्थिकदृष्ट्या तरी ही एवढी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि म्हणून तिला सगळी कल्पनाही दिली पाहिजे. वृद्धाश्रमावर मी वेगळा व्हिडिओ करणार आहे. कारण आजच्या एका बाजूला पण असं म्हणतो की मुलं सांभाळत नाहीत, वृद्धाश्रमात आईबापांना टाकतात, म्हणजे वृद्धाश्रम हा कलंक आहे. पण दुसऱ्या वेळेला वृद्धाश्रम ही गरजसुद्धा आहे. आपण त्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बघू. पण आत्तासुद्धा मला असं वाटतं की काही मागच्या भागात आपण बघितलं की पटलं स्वतंत्र राहा तुम्ही आईनं, म्हणजे मुलं वेगळी आणखी आई वडील वेगळे असं राहू शकता तुम्ही आनंदानं. पण जेव्हा तुम्हाला स्वतंत्र राहणंही अवघडच असेल, होतं ना अवघड. 70-75 दोघे जण तुम्ही जर झालात तर प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला फिजिकली शक्य होत नाही. मग अशा वेळेस सरळ चांगला उद्धाश्रम म्हणून तिथे राहायला जाणं काही चुकीच नाही आहे. आहेत माझ्या बघण्याची उदाहरणं आहेत. हे आहेत मुलं तिकडं आनंदात आहेत, हे इकडं आनंद आहे, वृद्धाश्रमात आहे. काहीच गैर नाही. कारण काय आहे की तुम्हाला कुणी टीका करणार असतील, नावं ठेवण्याची, ते त्यांच्या जागी. काय आहे ते सोसायचे तुम्हाला ना, त्यामुळं तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. आणि असं आपलं मार्गक्रमण करताना आपल्याशिवाय याच वयामध्ये आपल्याला देहदान करायचं का, नेत्रदान करायचं का, अवयवदान करायचं का, याचाही विचार करावा. मुलाबाळांशी, पत्नीशी किंवा पतीशी चर्चा करावी. ते आवश्यक ते फॉर्म म्हणून संस्थेकडे द्यावेत. तसं खरंखरीच तुम्हाला मस्त वाटत असलं की आपल्या देहाचा नंतर उपयोग होता तर देहाचा फॉर्म भरून जरूर द्यावा. खूप सोपं प्रोसिजर आहे. ते अर्थात मुलाबाळांना सांगून द्यावा. कारण ते प्रत्यक्ष दानकारी देह येईल तेव्हा तुम्ही नसणार आहे, तेव्हा शेवटी अंतिम निर्णय ते मुलं घेतील, ते का दाखवायचं का नाही. त्यामुळे ह्याचाही विचार करा. एकूण शेवटचा दिवस गोड व्हावा असं तऱ्हेनं वागणं जर तुम्ही ठेवलं तर तुमचं आयुष्य सार्थ गेलं. मंगच आहे ना, अवघाची संसार सुखाचं करीन अन्य भरलं तिन्ही लोकांनी, त्यात पुढं शेवटी आहे ना शेवटचा दिवस गोड व्हावा. तो शेवटचा दिवस गोड व्हायचा तर ह्या सगळ्या पथ्यपाणी पाळायला पाहिजे. असा आपण जेव्हा प्रयत्न करू तेव्हा तो गोड किती होईल माहीत नाही, पण कडू तरी होणार नाही. इतपत आपण काळजी घ्यावी असं मला वाटतं. ही आपण ही आता 4ही पर्व पूर्ण केली. वाटलं तर काही एखाद्या समारोपाचा मी भाग करीन, नाही तर मग ह्या आयुष्याच्या पर्वांचं मग आपण इथेच पूर्ण करू. तोपर्यंत पुढचं काय मला तील माहीत नाही, तो विचार मांडीन. वृद्धाश्रमाचा एक व्हिडिओ मला करायचा आहे. तेही कधी 1 किंवा 2 व्हिडिओ होतील, पण तेही आवश्यक आहे असं मला वाटतं.
कारण मला स्वतःचं मत असं आहे की वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे. आणखीन एक विषय माझ्या डोक्यात आहे, तोही सांगून टाकतो. इच्छा मरणाचा. इच्छा मरण योग्य का अयोग्य, परवानगी असावी की नव्हे, कायदेशीर, हाही विषय केव्हा तरी मला घोळतोय माझ्या अनेक वर्ष. त्यावर एखादा व्हिडिओ मी केव्हा तरी करणार आहे. पण ते पुढचं पुढे आधीच थांबूया. पण सर्वांचा आयुष्य तर आनंदातच जावं, अवघाचे संसार सुखाने भरीनं असंच चालावं, आनंदाचे डोई आनंद रंग असं जावं आणि शेवटचा एक दिवस गोड व्हावा असंच वाटतं. नमस्कार.